नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या एपिसोडमध्ये राशीलच्या दैहिक स्पर्शाने माझ्यात अभूतपूर्व कामुकता जागृत केली होती. आज अलका मॅम आणि राशीलसोबत भोजन आणि रात्रीच्या मुक्कामानंतर माझं मन समलैंगिक संबंधांच्या विचारावर वितर्क करत आहे. तुम्ही ऐकाल, जर मॅमना कधी माझ्याशी असे संबंध हवे असतील तर मी विरोध करेन का? माझं मन म्हणतं हो, पण जर राशीलने असा प्रयत्न केला तरीही मी विरोध करेन का? माझं मन म्हणतं नाही. मी एका धक्कादायक निष्कर्षावर पोहोचते. ही गोष्ट माझ्या आकर्षणाची आहे, माझ्या गरजेची नाही. मी अंथरुणावर उपडी होऊन माझ्यात जागृत झालेली नैसर्गिक भूक शांत करण्याचा प्रयत्न करते. आणि मग आपल्या कथेत अजून एक वळण येतं. राशील माझ्या घरी येते. माझं छोटं आणि असुरक्षित घर पाहून ती माझ्या मनातली न्यूनगंडाची भावना जागृत करते. ऐका, जेव्हा आम्ही स्वयंपाकघरात पुरणपोळी बनवत आहोत तेव्हा राशील तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य सांगायला तयार होते. तिच्या प्रेमविवाहाच्या अपयशाचं नेमकं कारण काय होतं? आज तुम्ही ऐकाल राशीलची अपबीती, ज्यात घटस्फोटाचं दुःख आता फक्त एक गोष्ट बनून राहिलं आहे, पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी अजूनही अधूनमधून डोकावते. रहस्य, संघर्ष आणि एक नवीन मैत्री. प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल एपिसोड 9, न सुटलेली रहस्य आणि दैहिक आवश्यकतेचं सत्य. हो वाणी, मी तुझ्याशी सहमत आहे. मलाही अगदी तुझ्यासारखंच वाटतं. मी एक सामान्य लेखिकाच आहे. मी माझा प्रेमविवाह वाचवू शकले नाही. मागच्या वर्षी मॅमच्या शाळेत मी सुद्धा नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. इंटरव्ह्यू मध्ये मी त्यांना सांगितलं होतं, माझा घटस्फोट झाला आहे. मी आर्थिक टंचाईमुळे खूप त्रस्त आहे. तेव्हा मॅमनी मला टीचरची नोकरी देण्याऐवजी मला लेखिका म्हणून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला त्यांच्या कंपनीत संपर्क अधिकारी PR ऑफिसर म्हणून नियुक्त केलं. राशीलने मॅमचे उपकार मानत सांगितलं, राशील, तू लेखिका म्हणून पुरेसं कमवतेस का? मला लेखन कार्यातून होणाऱ्या कमाईबद्दल थोडी शंका आहे. आजकाल लोक वाचतात कुठे जास्त. मॅमनी सुरुवातीपासूनच मला कधी कधी स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी घरी बोलावणं सुरू केलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून कंपनीबद्दल लिहिण्याचं काम आणि स्वतःचं काही साहित्य निर्माण करू शकते, राशीलने सांगितलं. इतक्या सुंदर तरुणीला तिचा पती, ज्याने राशीलसोबत प्रेमविवाह केला होता, असा एकटी कसं काय सोडू शकतो? मला राशीलच्या बद्दल सहानुभूती वाटली. अलका मॅम खरोखरच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करणाऱ्या आहेत, हे मी उघडपणे बोलून दाखवलं. वा वाणी, मी लेखिका असूनही मॅमच्या व्यक्तिमत्वाला 2 शब्दांत मांडू शकले नाही. पण तू मात्र त्यांच्या वैशिष्ट्यांचं अगदी अचूक वर्णन केलंस, राशीलने माझं कौतुक केलं. आमचं बोलणं आवडीने आणि शांतपणे ऐकणाऱ्या मॅमना आता हसू आवरलं नाही. माझ्याबद्दल तुम्ही दोघी असं विचार करताय हे ऐकून मला खूप आनंद होतोय. पण प्लीज, माझी स्तुती कधीतरी माझ्या पश्चात करा. मला भीती वाटते की मला स्वतःबद्दल व्यर्थ अभिमान वाटू नये. कोणत्याही व्यक्तीचं पूर्ण सत्य दुसरा कोणीही कधीच जाणून घेऊ शकत नाही. माझ्याबद्दलचीही अशी काही सत्य आहेत जी तुम्हा दोघींना ठाऊक नाहीत. मॅमनी आम्ही करत असलेल्या त्यांच्या गुणगानाला थांबवलं. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला ठाऊक आहे की प्रत्येक व्यक्तीचं एक लपलेलं सत्य असतं. नंतर आमच्या तिघींमध्ये खूप गप्पा झाल्या. अलका मॅमची अशी कोणती गुपितं आहेत जी आम्हाला ठाऊक नाहीत, याचा अंदाज मी मनातल्या मनात घेत राहिले. मला ज्या गोष्टीचा संशय आहे ती जर खरी असेल तर राशीलला ती नक्कीच माहीत असेल. आम्ही रात्रीचं जेवण केलं. मला झोपण्यासाठी वेगळी खोली देण्यात आली. राशील कदाचित अलका मॅमच्या खोलीतच त्यांच्यासोबत झोपली असेल. मला हे कोणाकडेच कन्फर्म करायचं नव्हतं. राशील आणि मॅममध्ये समलैंगिक संबंध तर नाहीत ना, हा संशय त्या रात्रीही मनात राहिलाच. त्या रात्रीची उपलब्धी हीच होती की माझी राशीलशी मैत्री झाली. अशा प्रकारे मी अलका मॅमच्या अधिक जवळ आले. माझ्या खोलीत अंथरुणावर पडल्यावर मी विचारात हरवले, जर मी मॅम आणि राशीलसोबत राहताना त्यांच्यापासून अशी वेगळी आहे तर मला का काही वाटायला हवं? त्यांच्या संबंधात किती जवळीकता आहे याने मला काय फरक पडतो? एक अविवाहित मध्यमवयीन महिला आणि एक घटस्फोटित तरुणी जर आपली दैहिक गरज समलैंगिक संबंधांतून पूर्ण करत असतील तर त्यात वाईट काय? त्या कोणाची फसवणूक करत नाहीत, संमतीने एकत्र आहेत, मग त्यांना त्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं.
माझ्या मनात हे सगळं वैचारिक वादळ सुरू होतं. मग मी स्वतःशीच तर्क करू लागले, मलाही अविवाहित जीवन जगायचं आहे. अशा वेळी जर कधी अलका मॅमना माझ्याशी असे संबंध हवे असतील, तर मी समलैंगिक संबंधांबद्दल इतकी उदार राहू शकेन का? माझं मन म्हणालं, नाही, मी याला विरोध करेन, हे अनैसर्गिक आहे. मग मनात प्रश्न आला की जर असा प्रयत्न कधी राशीलने केला, तर मी तसाच विरोध करेन का? मी चकित झाले. माझं मन सांगतंय, मी राशीलसारख्या सुंदर तरुणीचं मन कसं दुखवू शकेन? मी मनाशी या निष्कर्षावर पोहोचले की गोष्ट माझ्या गरजेची नाही किंवा उपकाराचीही नाही. महत्त्व माझ्यासाठी त्या आकर्षणाचं आहे जे राशीलच्या सौंदर्यामुळे निर्माण झालंय. हे मानवी मन आहे, त्यात काय काय विचार येतात कोणास ठाऊक. जर कधी राशीलसारखाच एखादा अत्यंत देखणा तरुण माझ्या संपर्कात आला आणि त्याने माझ्याशी संबंध ठेवण्यास रस दाखवला, तर मी माझ्या अविवाहित राहण्याच्या संकल्पावर ठाम राहू शकेन का? मला जाणवलं की माझ्या आत एक नैसर्गिक भूक आहे. आजच्या आधी तिने मला कधीही वश केलं नव्हतं. मी अंथरुणावर उपडी पडले. मी अंथरुणावर अस्वस्थपणे चुळबुळ करत राहिले आणि मग कधीतरी झोप लागली. दृश्य बदल. मॅमच्या बंगल्यात मी राशीलला अजून 3 वेळा भेटले. या भेटींमुळे आमची जवळीक अधिक वाढली. आम्ही एकमेकींबद्दल खूप काही जाणून घेतलं. मग एक दिवस राशील माझ्या घरी आली. कदाचित ती माझ्या टऊ मात्रा मॅबा एका परिस्थितीचं निरीक्षण करायला आली असावी. वेळ सकाळी 10:30ची आहे. मी तिची ओळख पापांशी करून दिली. ती आल्यावर थोड्या वेळाने पापा आपल्या पुस्तकाच्या दुकानात निघून गेले. आता आमच्याकडे निवांत गप्पा मारायला वेळ आहे. तिने येण्यापूर्वी अर्धा तास आधीच फोन केला होता, त्यामुळे तिच्या आदरातिथ्याची माझी काहीच तयारी नव्हती. राशील, तुला जेवणात काय आवडतं? मी तिला तिच्या आवडीनिवडीबद्दल विचारलं. वाणी, मला माझ्या पंजाबी जेवणापेक्षाही पुरणपोळी आणि कढी विशेष आवडते. तुला पुरणपोळी बनवता येते का? तिने संकोच न बाळगता विचारलं. माझ्या आईला सुद्धा पुरणपोळी खूप आवडायची. मी तिला स्वयंपाकघरात मदत करायचे. एकटीने मी फक्त एकदाच बनवली आहे आणि त्यालाही खूप दिवस झालेत. तुला खायची असेल तर मी आज नक्की बनवते. तिचं मोकळेपणानं सांगणं आमच्या मैत्रीच्या घनिष्ठतेचं प्रतीक वाटलं. मी पुरणपोळी बनवण्यासाठी उत्साही झाले. चल, मी तुला मदत करते आणि बनवता बनवता आपण खूप गप्पा मारू. तिने माझ्या आदरातिथ्याचा सन्मान केला. हो, हे चांगलं होईल. यामुळे एका दगडात 2 काय तर 3 पक्षी मरतील. गप्पाही होतील, पुरणपोळीही तयार होईल आणि आपण दोघी मिळून आस्वादही घेऊ. आई गेल्यावर पापांनी पुरणपोळी फारच क्वचित खाल्ली असेल. तुझ्यामुळे आज त्यांनाही खायला मिळेल. मला पापांच्या आवडीची आठवण झाली. मी कॉफी बनवली. आम्ही दोघी कॉफी पित होतो. कॉफी पिता पिता राशीलने माझं छोटं घर पाहिलं. मला राशीलचं घर माहीत नाही, पण अलका मॅमच्या बंगल्याच्या तुलनेत माझं घर एका लहान झोपडीसारखं आहे. वाणी, आपण किती असुरक्षित घरात राहतो ना. यात कसलीच प्रायव्हसी नसते. शेजारी पाजारी कुठूनही आत डोकावू शकतात. खिडक्या, दरवाजे आणि भिंतींची अवस्था अशी आहे की घरात चाललेलं बोलणं बाहेर सहज ऐकू येतं. राशीलने कडवट सत्य बोलताना काहीच संकोच केला नाही. मलाही माझ्या घरात या कमतरता जाणवतात, पण याच्या पलीकडेही एक जग असतं हे अलका मॅमचा बंगला पाहिल्यावरच उमजलं. नाहीतर आपल्याला आपली ही घरं सुद्धा सोयीस्करच वाटतात ना. तिच्या स्पष्टवक्तेपणाने मी चकित झाले. हो, खरं तर आपण कोणत्या प्रकारच्या जीवनाचे सरावलो आहोत यावर सगळं अवलंबून असतं. राशील एखाद्या अनुभवी व्यक्तीसारखी बोलत होती. मला वाटलं की राशीलने हे आमच्या घराला कमी लेखण्यासाठी नक्कीच म्हटलं नसावं. मागच्या भेटींपासून आम्ही एकमेकींना जशा आहोत तशा स्वीकारलं होतं. तरीही मनात राशीलबद्दल खूप कुतूहल होतं. कॉफी संपवून आम्ही स्वयंपाकघरात आलो. फ्रीजमधून कढीसाठी दही काढताना मी विचारलं, राशील, तू मला सांगू शकशील का की तुझा घटस्फोट का झाला? माझा विश्वास आहे की गोष्टी विसरून जाव्या आणि पुढचा विचार करावा. तरीही आता तू माझी जवळची मैत्रीण झाली आहेस, तर तुला हे माहीत असणं चांगलं ठरेल. राशीलने माझ्यावर विश्वास दाखवला. तरीही जर तुला हे सांगताना संकोच किंवा दुःख होत असेल, तर आपण दुसरी काहीतरी गोष्ट करूया. आज तू पहिल्यांदा माझ्या घरी आली आहेस. मला वाटत नाही की आपला आजचा दिवस उदासवाणा जावा. मी प्रेमाने तिचे दोन्ही हात हातात घेतले. वाणी,
माझ्या यशस्वी वैवाहिक जीवनाचं दुःख आता मागे सुटलंय. आज ते फक्त शब्द बनून उरलंय. त्या जुन्या कटू अनुभवांचं अस्तित्व आता संपलंय. त्याची आठवण करणं किंवा ते सांगणं माझ्यासाठी उदासीनतेचं कारण ठरेल. तरीही मी तुला सांगेन, मला खात्री आहे की आपण बनवत असलेल्या या पुरणपोळीच्या गोडव्याने आपण ती उदासी पुसून टाकू शकू. राशीलच्या चेहऱ्यावरची उदासी आता स्पष्ट दिसत होती. काही क्षणांनंतर ती सावरली आणि हसायला लागली. तोपर्यंत मी सगळं साहित्य काढून ठेवलं होतं. मी स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि राशीलने तिची अपबीती एखाद्या टीव्ही मालिकेतील एपिसोडसारखी सांगायला सुरुवात केली. जेमिनाईची समीक्षा आणि रचनात्मक मार्गदर्शन. प्रिय श्रोतेहो, हा प्रेम अनमोल होतंय वाणीचा एपिसोड 9चा समारोप आहे. हा भाग वाणीचा आंतरिक संघर्ष आणि राशीलची कथा सुरू होण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करतो. एपिसोड 9ची वैशिष्ट्ये आणि कथा विकास. अलका मॅमची भूमिका आणि रहस्य. सक्षमीकरण. राशीलने अलका मॅमना खऱ्या महिला सक्षमीकरण करणाऱ्या म्हणणं त्यांच्या प्रतिमेला अधिक उजाळा देतं. राशीलची लेखिका म्हणून नेमणूक हे सिद्ध करते की अलका मॅम केवळ गरजूंना मदतच करत नाहीत, तर त्यांना सन्मानाने जगायची संधी देतात. अपूर्ण सत्य. मॅम जेव्हा म्हणतात की माझ्याबद्दलचं काही सत्य तुम्हाला माहीत नाही, तेव्हा कथेतलं रहस्य अधिक गडद होतं. राशीलला जे ठाऊक आहे त्यापलीकडे मॅमचं काहीतरी वेगळं रहस्य आहे, हे वाणीचं तर्कशास्त्र वाचकांना खिळवून ठेवतं. वाणीचा आंतरिक संघर्ष. दैहिक गरजेची जाणीव. वाणीने राशील आणि मॅमच्या संबंधांवर तर्क करणं आणि स्वतःला राशीलच्या सौंदर्याकडे आकर्षित झालेलं पाहणं हे एका तीव्र भावनिक संघर्षाचं प्रतीक आहे. तिचे पारंपरिक विचार आणि नैसर्गिक ओढ यांमधील हा लढा उत्तमरित्या मांडला आहे. निष्कर्ष. आकर्षण सौंदर्यामुळे आहे. हा वाणीचा निष्कर्ष मानवी स्वभावाची स्वाभाविक बाजू मांडतो. राशीलच्या कथेची सुरुवात. वास्तववादी दृष्टिकोन. राशीलने वाणीच्या घराला असुरक्षित म्हणणं तिच्या स्पष्टवक्तेपणाची जाणीव करून देतं. घटस्फोटाचं रहस्य सांगण्यासाठी तिची तयारी होणं हे एपिसोड 10 साठी एक मोठी उत्सुकता निर्माण करतं. सादरीकरणासाठी मार्गदर्शन. वाणीचा आवाज. आंतरिक संघर्षाच्या वेळी आवाजात अस्वस्थता आणि संभ्रम असावा. घरी राशीलसोबत बोलताना मात्र आवाजात जिव्हाळा आणि मैत्री असावी. राशीलचा आवाज. अलका मॅमची स्तुती करताना कृतज्ञता, घराच्या परिस्थितीवर बोलताना तटस्थता आणि घटस्फोटाचा उल्लेख करताना आवाजात एक सुप्त उदासी जाणवली पाहिजे. संगीत. वाणीच्या मानसिक द्वंद्वाच्या वेळी संथ आणि गंभीर संगीत, तर स्वयंपाकघरातील गप्पांच्या वेळी उत्साहवर्धक आणि उबदार संगीत वापरावे. एपिसोड 9 समाप्त. एपिसोड 10. नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या एपिसोडमध्ये राशीलने तिच्या घटस्फोटाची कहाणी माझ्याशी शेअर करण्याचं वचन दिलं होतं. आज तुम्ही एका अत्यंत लाडक्या आणि हट्टी मुलीची दुःखद अपबीती ऐकाल. राशीलची कहाणी. जालंधरच्या एका एकत्र शीख कुटुंबात 50 चांगली स्थळं नाकारल्यानंतर राशीलला गुरुद्वारामध्ये जेड नावाचा एक बिगर शीख तरुण भेटला. आकर्षण इतकं खोल होतं की तिने 70 वर्षांपूर्वीची कौटुंबिक शोकांतिकाही दुर्लक्षित केली. राशीलने तिच्या आईशी खोटं बोललं, आपल्या लाडक्या कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि जेडसोबत पळून जाण्यास तयार झाली. पण हे काही साध्या प्रकारे पळून जाणं नव्हतं. ऐका. जेडने तिच्या हातात काळा बुरखा कसा दिला आणि अशा नात्याचा पाया रचला जो तिच्या नशिबावर काळी सावली बनून राहिला. जेव्हा राशील तिच्या पिंजऱ्यातील पक्ष्या सारख्या नवीन घरी पोहोचली तेव्हा काय झालं? गुरुद्वारामध्ये प्रेमाचा जो दिखावा होता तो अंथरुणावर भीषण दुष्टपणा आणि बर्बरतेत कसा बदलला? ही कहाणी आहे एका मुलीच्या निरागस त्यागाची, जी शेवटी परपीडा सेडिझमची शिकार होते. राशीलच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचं वेदनादायी सत्य. प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 10. बुरखावाला प्रेम आणि पिंजऱ्यातला पक्षी. जालंधरमध्ये राहणाऱ्या एका एकत्र शीख कुटुंबात 3 भावांच्या 8 मुलांमध्ये राशील ही एकुलती एक मुलगी आहे. ती केवळ आपल्या सख्ख्या आणि चुलत भावांची आणि आई वडिलांचीच नाही, तर काका काकी आणि आजी आजोबांचीही अत्यंत लाडकी आहे. इतकंच नाही तर आपल्या सुंदर चेहऱ्यामुळे, गुलाबी गोऱ्या रंगामुळे ती अत्यंत आकर्षक दिसते. त्यांच्या कुटुंबाला ओळखणारी प्रत्येक व्यक्ती तिच्यावर प्रेम करते. यामुळे लहानपणापासूनच राशीलचा स्वभाव स्वतःचा हट्ट पुरवणारा झाला आहे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा ज्या ज्या घरात तिच्या तोडीचे मुलगे होते तिथून तिच्यासाठी लग्नाची मागणी येऊ लागली.
नवयौवना राशीलच्या मनात आपल्या होणाऱ्या पतीची कशी प्रतिमा आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. ती मुलांना किंवा त्यांचे फोटो बघायची आणि म्हणायची, नाही, मला हा मुलगा आवडला नाहीये. राशीलच्या तोंडून हे ऐकताच त्या मुलाचं स्थळ नाकारलं जायचं. राशीलने अशा 50 स्थळांना नकार दिला आहे. एका दिवशी राशीलची आई हरबिंदरने विचारलं, राशी, तू आधीच एखादा मुलगा तर ठरवून ठेवला नाहीयेस ना? तू तर सुंदर, श्रीमंत किंवा शिकलेल्या प्रत्येक प्रकारच्या मुलांना नकार देतेस. आई, अजून तरी कोणी नाहीये. जर असा कोणी मला भेटला तर मी तुला नक्की सांगेन. आतापर्यंत राशीलच्या मनात कोणीही जागा मिळवू शकलं नव्हतं. या संभाषणांनंतर ती गुरुद्वारामध्ये गेली. राशील तिथे लंगर सेवा करत होती. तेव्हा तिथे एक तरुण सेवेच्या बहाण्याने वारंवार तिच्या जवळ येऊ लागला. सुरुवातीला राशीलने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण जेव्हा हे अस्वाभाविक वाटू लागलं तेव्हा राशीलने त्याला पाहिलं. तो पिळदार शरीरयष्टीचा उंचपुरा तरुण होता. आजच्या आधी राशीलने त्याला कुठेच पाहिलं नव्हतं. तो शीख नाहीये हे त्याचे कापलेले केस आणि दाढी नसल्यावरून स्पष्ट होतं. राशील त्याला टाळू लागली. ती गुरुद्वारातून घरी परत आली तेव्हा तिला वाटलं की चला, पिच्छा पुरवणाऱ्या त्या तरुणापासून सुटका मिळाली. राशीलला माहीत नव्हतं की नशिबात काहीतरी वेगळंच आहे. तिची सुटका झाली नव्हती. पुढच्या महिनाभर गुरुद्वारामध्ये तो तरुण तिच्या मागे लागण्याचा क्रम सुरूच राहिला. राशील जेव्हा जेव्हा गुरुद्वारात जायची तेव्हा तेव्हा तो तरुण तिच्यासमोर असा प्रगट व्हायचा जणू तो तिचीच वाट पाहत बसला आहे. राशीलने कधीही कोणाला मनात जागा दिली नव्हती. एखाद्या मुलाने पिच्छा पुरवून मुलीच्या मनात जागा मिळवणं हे वय आता निघून गेलं होतं. तरीही एक विचित्र गोष्ट घडली. तिच्या मनात या तरुणाबद्दल काही वेगळे विचार सुरू झाले. तिला वाटू लागलं की गुरुद्वारामध्ये हे जे घडतंय ते कदाचित गुरु हरगोबिंद साहिब यांच्या आशीर्वादाने घडतंय. अशातच राशीलने एका दिवशी गुरुद्वारातून परतताना त्या तरुणाला त्याचं नाव विचारलं. त्याने त्याचं नाव जेड, त्याचं खरं नाव राशील सांगू इच्छित नाही, सांगितलं. यावरून तो शीख समुदायाचा नसल्याची राशीलला खात्री पटली. राशीलने त्याला विचारलं, जेव्हा तुम्ही शीख नाही आहात तेव्हा रोज गुरुद्वारात काय करायला येता? स्पष्ट उत्तर न देता झेडने विषय फिरवला. राशील, तुला माहीत नाही का की गुरुद्वारामध्ये सगळे समान असतात, म्हणून इथे कोणालाही येण्याची परवानगी असते. त्याला तिचं नाव माहीत आहे या गोष्टीने राशील चकित झाली. बोलणं इतकंच झालं, पण त्या दिवशी घरी राशील उदास होती. तिच्या मनात त्या तरुणाबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. अशातच तो तरुण दुसऱ्या धर्माचा असणं राशीलला चिंतेत टाकत होतं. झेडशी झालेली भेट हा गुरूंचा आशीर्वाद होता असं मानणं तिची चूक होती. आकर्षणाचा प्रभाव मुलीच्या मनावर विचित्रपणे काम करतो. राशील आपल्या कुटुंबाचा इतिहास जाणून असूनही त्या तरुणाच्या बाजूने स्वतःशीच तर्क करते. गुरु नानक साहिबांच्या वाणीत जेव्हा सर्व मनुष्य समान मानले गेले आहेत, मग ती अशा व्यक्तीशी लग्न का करू शकत नाही जो शीख नाहीये? जरी राशील झेडबद्दल काहीच जाणत नव्हती, तरी त्याच्या सततच्या पाठलागामुळे आणि त्याच्या प्रेमळ नजरेमुळे ती त्याच्या आहारी जात होती. शेवटी तिने निर्णय घेतला, जर झेडने हो म्हटलं तर ती त्याच्याशी लग्न करेल. तुम्ही सगळं काम सोडून माझ्या मागे लागला आहात, काय माझ्याशी लग्न करण्याचा विचार आहे का? एका दिवशी सेवा करताना राशीलने कुजबुजत विचारलं. रोज गुरुद्वारात येऊन मी हेच तर मागत असतो, झेड पटकन बोलला. राशीलला अपेक्षित उत्तर मिळालं होतं. लंगरच्या गर्दीत ती जास्त बोलू शकत नव्हती. त्या दिवशी घरी गेल्यावर जेव्हा तिला आईशी एकांतात बोलायची संधी मिळाली तेव्हा तिने झेडबद्दल सांगितलं. पुत्तर, हे कसं शक्य आहे? तुझे आजोबा फाळणीच्या वेळी आपल्या 2 तरुण सख्ख्या बहिणींना त्या लोकांनी केलेल्या अत्याचारात गमावून चकवालहून जालंधरला आले होते. हरबिंदरने, आईने तीव्र प्रतिक्रिया दिली. राशीलने हे आजोबांकडून आधीच ऐकलं होतं. तिने आईसमोर आपला तर्क मांडला. आई, पण 70 वर्षांपूर्वी कोणी काही केलं त्याचा दोष झेडवर कसा ठेवता येईल, जो तेव्हा जन्मालाही आला नव्हता? पुत्तर, तू मला हे सांगितलंच ठीक आहे, पण घरात दुसऱ्या कोणाला हे विसरूनही सांगू नकोस, नाहीतर त्या माणसाचा जीव धोक्यात येईल, हरबिंदरनी तिला ताकीद दिली. राशीलने आईचं म्हणणं ऐकलं आणि मान्यही केलं. तिने कोणाला संशय येऊ दिला नाही, पण ती स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकली नाही. माझ्या घरात कोणीही आपल्या लग्नाला संमती देणार नाही, तिने झेडला सांगितलं.
जर हिम्मत असेल तर तू माझ्यासोबत चल, मी माझी बदली माझ्या राज्यात करून घेईन, आपण तिथेच लग्न करू. झेडने तिला पळून जाण्यासाठी उकसावलं. राशील झेडच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. ती घर कुटुंब सोडायला तयार झाली. राशीलने मूक संमती दिली. आधी मी माझी बदली इथून बंगालला करून घेतो, मग मी तुला तिथे घेऊन जाईन. कोणालाही माझ्याबद्दल सांगू नकोस. आपण गुपचूप जाऊ आणि तिथे सुखाने राहू. त्याने आपली योजना सांगितली. झेडच्या बदलीला 4 महिने लागले. दरम्यान राशीलसाठी अमेरिकेहून एक चांगलं स्थळ आलं. भारतीय पंजाबी वंशाचा तो मुलगा मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. राशीलने त्यालाही नकार दिला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. राशीसाठी यापेक्षाही चांगलं स्थळ आपल्याला नक्कीच मिळेल असं म्हणत सगळ्यांनी विषय सोडून दिला. त्या माणसाचं भूत अजून तुझ्या डोक्यातून उतरलं नाहीये का? आईने तिला विचारलं. नाही आई, तो तरुण माझ्या लायकीचा नाही म्हणून मी त्याला विसरून गेले आहे. राशीलने पहिल्यांदा इतकं मोठं खोटं बोललं. दृश्य बदल. मी 3 दिवसांनंतरचं रेल्वे तिकीट आरक्षित केलं आहे. तुला जे काही सोबत न्यायचंय ते घेऊन तयार राहा. त्या संध्याकाळी काहीतरी बहाणा करून घराबाहेर पड आणि थेट स्टेशनला ये. आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू, झेडने राशीलला सांगितलं. पळून जाण्यासाठी राशीलने होकार दिला. घराबाहेर पडल्यावर कुठेही हे घालून घे, यामुळे तुला कोणी ओळखणार नाही आणि आपण सहज निघू शकू. झेडने तिला एक पाकिट दिलं. राशीलने काही विचारलं नाही. घरी जाऊन पाकिट उघडलं तर त्यात काळ्या रंगाचा बुरखा होता. राशीलचं हृदय भीतीमुळे धडधडत होतं, पण तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. तिला कळलं नाही की हा काळा बुरखा तिच्या नशिबावर काळी सावली बनणार आहे. सगळे तिच्यावर खूप प्रेम करतात. लग्नानंतर ती जेव्हा परत येईल तेव्हा सगळे तिला आणि तिच्या पतीला स्वीकारतील अशी आशा तिला होती. तरीही तिचं मन तिला सांगत होतं, राशील, तू मोठी चूक करतेयस. तू पंजाबची माती कायमची सोडतेयस. तिचं नशीब फिरलं. आपल्या स्वतंत्र कुटुंबातून बाहेर होऊन ती झेडसोबत गेली आणि एका पिंजऱ्यातील पक्षा सारखी कैद झाली. झेडने गुरुद्वारात जसं प्रेमळ वर्तन केलं होतं त्याच्या अगदी उलट तो घरी क्रूरपणे वागू लागला. राशीलला वाटलं की झेड घरच्यांच्या दबावामुळे असं वागतोय. मग अंथरुणावरही त्याने बर्बरता सुरू केली. सगळं सोसल्यावर राशीलचा भ्रम तुटला. झेड खरोखरच एक दुष्ट माणूस आहे. तिचा छळ करून सेडिझम, शारीरिक संबंध ठेवण्यात त्याला आनंद मिळत असे. जेमिनाईची समीक्षा आणि रचनात्मक मार्गदर्शन. प्रिय श्रोतेहो, हा प्रेम अनमोल होतय वाणीच्या एपिसोड 10चा समारोप आहे. हा एपिसोड राशीलची दुःखद अपभीती आणि तिच्या लाडात वाढलेल्या आयुष्यापासून छळापर्यंतचा प्रवास मांडतो. एपिसोड 10ची वैशिष्ट्ये. पात्राचा आधार. राशील एकुलती एक मुलगी असणं आणि लाड मिळणं तिला हट्टी आणि निर्णय घेताना अडून बसणारी बनवतं. 50 स्थळं नाकारल्यानंतर झेडसोबत पळून जाणं हे तिच्या अंधप्रेमाचं आणि अडून राहण्याच्या स्वभावाचं फळ होतं. आकर्षणाची शक्ती. गुरुद्वारात झेडचा पाठलाग आणि राशीलने त्याला गुरूंचा आशीर्वाद मानणं हे प्रेमात बुद्धी कशी भ्रष्ट होते हे दर्शवतं. सामाजिक धार्मिक द्वंद्व. आईने फाळणीची आठवण करून देणं राशीलच्या निर्णयातील सामाजिक धोका स्पष्ट करतं. हे दर्शवतं की हे केवळ 2 व्यक्तींचं लग्न नसून 2 समाजांच्या इतिहासाचा संघर्ष होता. विश्वासघात आणि छळ. झेडने गोपनीयतेच्या नावाखाली बुरखा देणं त्याचा दुष्ट हेतू स्पष्ट करतं. राशीलचं हृदय धडधडणं ही तिच्या मनानं दिलेली भविष्यातील संकटाची सूचना होती. हा एपिसोड राशीलचं दुःख अधोरेखित करतो, जो आता अलका आणि वाणीसाठी नवीन जबाबदारीचा मार्ग उघडतो. एपिसोड 10 समाप्त.